मेरा इंस्टाग्राम पे चेक करने एक नंबर टेस्ट आहे. मजा केली की नाही आपण? एक नंबर मजा येते, एक नंबर. गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आता सकाळचे वाजलेत 9 वाजले सकाळचे. आता आपण नाश्ता करायला चाललोय हॉटेलमध्ये. इकडे आहे हे हॉटेलचं स्विमिंग पूल. ते आहे नाश्ता में सॅलेड, ज्यूस, केळी, अंडी. इसमें क्या है? इसमें क्या है? इडली बाद में खाएंगे. इडली असं पुढं. आपण आलोय वॅगेटर बीचला. वॅगेटर बीचला आलोय आपण. इथं राईड्स आहेत, राईड्स खेळणार नाही आपण. एक नंबर बीच. मी ब्लॉग स्टार्ट केलं. अच्छा 9 मिनिटाचे 5 मिनिटाचे. आपल्या डेली रुटीनचं काय सीन आहे काय तेव्हाला. हा वॅगेटर बीच आहे. हा गोव्याचा स्टार्टिंग पॉईंट आहे. स्टार्टिंगवाला बीच आहे हा. हे याच्यानंतर बागा बीच आणि असे बरेच बीच आहेत. तिथं पण आपण जाणार आहे. तिकडचे पण मी शॉट टाकेल. आणि हा मस्त बीच आहे. हा पूर्ण डोंगर आहे. इथं पण पब्लिक आहे वरती. त्या साईडला पूर्ण पब्लिक आहे. आणि हा बीच आहे. इथं आज क्राऊड कमी आहे. वीकेंड आहे तरी पण क्राऊड कमी आहे. इकडे पण आहेत काही पब्लिक फोटो काढतायत. इथे पण आहेत पब्लिक. इकडे हॉटेल आहे त्या साईडला. अबे साले जब हाय गाईस, आता आपण वॅगेटन बीचवर ना बागा बीचला आलोय. तिथून जवळजवळ 10 किलोमीटर आहे बागा बीच. बागा बीच बऱ्यापैकी गर्दी आहे. वॅगेटन बीचपेक्षा जास्त गर्दी आहे. इथे वॅगेटन बीचला गर्दी नव्हती जास्त. इथे जरा क्राऊड एरिया आहे. पूर्ण क्राऊड एरिया आहे. बघा पूर्ण गर्दी इथे. या साईडला ऊन भरपूर आहे. ऊन भरपूर आहे पण घाम येत नाही आहे. हवा असल्यामुळे मस्त वाटतंय. गर्दी नाही आहे. म्हणजे गर्दी आहे तो एवढी पण नाही आहे. अरे कहना क्या चाहते हो? तो मेरे को कैमरा दो, आपका फोटो निकालता हूँ. त्याला जेव्हा वाटतंय फिरायचं तेव्हा फिरून घ्यायचं. परत ती वेळ येत नाही. मित्रांसोबत झालेली ट्रिप परत येत नाही. या तुम्ही. जल की रानी है, जीवन उसका पानी है. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. आलो कलंबुड बीचला आलोय. कलंबुड बीचला ये हम लोग कलंबुड बीचला आलोय आपण. गाडी पार्किंगला लावली तर बीचला जाणार. पहिले काहीतरी खायचं बघू, जरा जाऊ बीचला. कलंगुट बीच गाइस, लेट्स हैव पार्टी एंड विल एंजॉय. अलग ही लेवल का बंदा था. मला द्या आता तुम्ही. मला बघून द्या. एक नंबर टेस्ट आहे. 30 रुपये. क्या हुई? गरीबू. हाय गाईस, इथे सगळे पोर्तुगीजची घरं आहेत. मस्त कलरफुल घरं आहेत सगळे पोर्तुगीजचे. ते शूटसाठी परफेक्ट जागा आहे. बघा अजून पण आहे पुढे, तिकडे जाऊ आपण. हे बघा किती मस्त आहे.
पोर्तुगीज हाऊस बोलतात याला सगळं. पोर्तुगीजची सगळी जुनी घर आहेत. ते सध्या आता राहत कोण नाही, पण मस्त आहे सगळं. बऱ्याच वेळापासून आम्ही व्हिडिओ फोटोज काढते. गाडी गेला घेऊन. गोव्याला या गाईज, जाम मजा येते. काय मजा केली की नाही आपण? एक नंबर मजा येते, एक नंबर. या फिरा, मजा करा. बाकीची रेग्युलर दुनिया आहेच आपली, रेग्युलर कामं आहेच, जाऊन कामच करायचे. जेव्हा टाइम भेटेल, सुट्टी असेल, सुट्टी काढून या. इथे ढोलापोला बीचवरती आलोय. इकडे सिंगमची शूटिंग झालेली, जो फर्स्ट सिंगम आहे त्याची शूटिंग झालेली. तुम्हाला दाखवतो कुठे झालेली. स्पॉट आहे हा, बीच नाही स्पॉट आहे. इकडे या साईडला बीच पण आहे, इकडे बीच आहे सगळे. लोक इकडे झालेली कुठेतरी या साईडला. पूर्ण स्पॉट आहे ते. खाली आम्ही वरती आलो, इथे चढून ते इथून वरती आलोय. तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो, खतरनाक व्ह्यू आहे. बघा हे इथे दोघे उभे आहेत ना, ते डोनापोला आहेत. त्यांनी इथे जीव दिलेला, तर त्याच्यावरनं हा पॉईंटचं नाव पडलं आहे डोनापोला असं बोलतात. त्याचा डोलापोला पॉईंट झाला आहे आपला आता. तर आपण काहीतरी खाऊ. मस्त होता स्पॉट. मी थोडेफार क्लिप घेतले चांगले, सिनेमॅटिक क्लिप घेतले, तर मी टाकेल व्हिडिओच्या मध्ये. बघा मस्त आहे, खूप मस्त आहे. व्ह्यू एवढा सुंदर होता, खूप मस्त आहे. हाय गाईस, आपण हॉटेलमध्ये आलेलो आहे. हॉटेलमध्ये येऊन बराच वेळ झाला, जेवलो आहे आता. आज बरंच काय काय फिरलो आहे, मला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. फिरलो, काय काय खाल्लं ते सगळं बघायला भेटेल. आता ओल्ड गोव्याला आलो आहे, उद्या जायचं, कोकणात जायचं उद्या. झोपू आता, आता जेवलो आहे जस्ट, झोपू आणि भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला बाय, गुड नाईट, टेक केअर गाईज.